हाय एव्हरीवन. तर बघू शकता कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की तुम्ही मी छान तू छान असं चाललं होतं इकडं गॉसिप. मग अशा गॉसिप करत करत म्हटलं हो ना चला जाऊया आता खाली, म्हणते का पोरीचा बर्थडे सेलिब्रेशन करूया. तर चला असं मस्त आमच्या इकडं मस्त अशा गप्पा वगैरे रंगल्या आणि मग आम्ही निघालो नीचे. तर नीचे बघा असं मस्त इकडं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आणि छोटंसंच केलं. आता पोरं मोठे झालेत ना मग थोडंसंच केलं इकडं. मग हे माझा भाऊ भाऊजे आले होते बर्थडेला, इकडं खूप सारे पाहुणे आले होते. मग केक पण मागवले असे 2. आमची फॅमिली खूप मोठी आहे बरं का. तर आम्हाला घरच्यांनाच खायला एक केक लागतो आणि बच्चा पार्टी आले त्यांना एक लागतो. मग तसंच लगेच आजीनी ओवाळ ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि खूप भारी आहेत स्वभावाने बरं का. तिकडं बसलेत आमचे सासरे. इकडं बड्डेचं काय पडलेलं नाही त्यांना, त्यांनी मॅचमध्ये मग्न आहेत. ह्या आहेत मोठ्या जाऊबाई आणि ही छोटी माझी पुतणी आहे. मग मी ओवाळलं नंबर वाईज असतं. मग मोठे जाऊ झाले की मी 2 नंबरची आहे ना, तर मग मी 2 नंबरला ओवाळणार असं आमच्या घराची रीत आहे. आणि आमच्या घरामध्ये आम्ही किती भांडं तर लागतच असतो. पण काही कार्यक्रम असलं नाही बघा, छोटी जाऊ आहे तर आम्ही सगळ्या जावा एकत्र येतो, सगळे बसून जेवण करतो, असं मस्त एकत्र जेवण बनतं. तर चला असं आमचा मस्त सुखी फॅमिली आहे. तर बघा बहिणीला ओवाळीची किती घाई पडली. मग हे आहे आमच्या आहोंच्या आत्या, त्या पण आल्या होत्या गावावरून इकडं बघा बच्चा पार्टीचं. मग त्यांनी ओवाळलं, मग माझी भाऊजाईंनी ओवाळलं. तर मग लगेच असा मस्त असं दोघी बहिणींनी बघा कट केला केक, असा मस्त असा बड्डे झाला इकडे. तर छान असा बड्डे झाला इकडं. सगळे आमचे बघा फॅमिली बच्चा पार्टी आले होते. मग आमच्या जाऊबाईंनी असं लगेच लेकीसोबत फोटो काढला. इकडं बड्डे गिफ्ट भेटले की तो माझ्या भावाचा मुलगा घेत होता ना, तर माझी पोरगी त्याला देतच नव्हती. तर सगळ्यांना आपल्या आपल्या बड्डेच्या गिफ्टची आवड असते नाही का. मग अशी आपली कालच्या ब्लॉगमध्ये बघितली असेल अशी मस्त सुट्टी बिर्याणी झालेली. तर आहोंना ते दिलं जेवाय, सगळं पाहुणी मंडळी जेवायचे होते. आहोंना जायचं होतं ड्युटीला. मग माझा पुतण्या आणि ते बसले होते. तर बघू शकता कशी अशी मस्त बिर्याणी झाली.